महादेवांकडून योगविद्या शिकते तरी, पण धनाजी काकांचा पत्ता शोधणं अजूनही जमत नाही आम्हाला. देवी, अहो काय करताय? मद्राजाने धनाजीरावांना कुठे लपवून ठेवले हे शोधायचा प्रयत्न करते, पण अजून काही ते जमतच नाहीये. अहो आपण साक्षात तुळजादेवींच्या अंश आहात, तुम्हाला नक्कीच जमेल. पण कधी? आपल्याकडे जास्त वेळच नाहीये. आपण गावातून निघालो तेव्हा मद्राजाने अर्ध्यापेक्षा जास्त गाव ताब्यात घेतलं, आणि आता सगळेच ते जे गुलाम झाले असले तर धनाजीरावांना त्याआधी शोधायला हवं. हो देवी, आपण नक्कीच शोधू त्यांना. आतुर नरेश बघा, दैत्य माता दैत्य गुरु बघा, मी म्हणाले होते ना, ही जगदंबा या चिंचपुरातच आहे. असुर नरेश, तुम्ही म्हणत असाल तर आता आता या चिमुरडीला तिथून इथं घेऊन येईन मी. डोकं फिरलंय का तुझं? कितीही लहान असली तरी दैवी शक्ती आहे ती. तीन तीन रिपूंना बदली नाहीये ती, आणि तू जाऊन तिला पकडून आणणार आहेस? एवढं सोपं वाटलं तुला ते? तिथे माता तिथं जाण्यापासून आपण मलाही रोखलत, कारण आम्ही समोर आलो तर ती कुठली खेळी खेळेल याचा भरवसा नाही. आणि ही क्षुद्रदासी ही तिथे जाणार. आधी तिच्यावर विजय मिळवायला हवा, तिला अंकित करायला हवं, आणि हे कार्य केवळ एकच व्यक्ती करू शकते. कोण आहे ती व्यक्ती? नंदी, तू दमलाशी, तू आराम कर. आम्हाला जगदंबेला तिच्यासाठी अवघड असा योगविद्येचा प्रकार शिकवायचा आहे. कोणता प्रकार महादेवा? ती व्यक्ती म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य. माझ्यावर हा विश्वास टाकल्याबद्दल मला आनंदच झालेला आहे, परंतु तिच्यामध्ये तुळजाचा दैवी अंश आहे, आणि तिला अंकित करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एखादा धोका पत्करण्यासारखं नाही का दैत्य माता? तुळजाचा अंश जरी असली तरी सध्या तुळजा तिच्या मदतीला येऊ शकत नाही. हीच संधी साधली पाहिजे, अगदी आज रात्रीच साधली पाहिजे. पण तिला अंकित करण्यासाठी असा कोणता विधी आहे? दैत्यगुरु, खरंच तुम्हाला विधी आठवत नाहीये की टाळता आहात? कद्दरासुरानेही त्याच्या गुरुच्या मदतीने याच भूमीवर त्या विधीच्या सहाय्याने तुळजाला अंकित करण्याचा प्रयत्न केला होता. ओम ह्रीं क्लीं असुराय अधिपतये नमः. आम्हाला हा पाश तोडता का येत नाहीये? हे बंधन इतकं शक्तिशाली कसं आहे? तेव्हा तुळजा थोडक्यात वाचली होती, आता तर ही चिमुरडी आहे, ती काय वाचणार? दैत्यगुरु, आपण हे करू शकता, किंबहुना केवळ आपणच हे करू शकता. नाही, तरीही हा विधी मला करायचा नाही. मी हा धोका पत्करणार नाही. मी निघालो. दैत्यगुरु थांबा, तुम्हाला विनंती आहे.
दैत्यगुरु असुरकुळाची शपथ आहे तुम्हाला, 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 असुरकुळाची शपथ आहे तुम्हाला. असुर कुळाची शपथ घालून तुम्ही मला बंधनामध्ये अडकवलेला आहे दैत्य माता. ठीक आहे, असुर कुळाच्या उद्धारासाठी हे आव्हान मी स्वीकारतोय. जगदंबेला मी यज्ञाच्या मदतीने इथे खेचून आणीन आणि आजच हे कार्य सिद्धीस नेण्यात येईल. वा तिथे माता वा, अत्यंत योग्य उपाय आणि अत्यंत योग्य व्यक्ती. जगदंबा. जगदंबा, आता आपल्याला तारा त्राटक शिकायचं आहे. याआधी आपण दिव्याच्या मदतीने त्राटक केले, ही त्याच्या पुढची विद्या आहे. यात आपल्याला अवकाशातील दूरवर असलेल्या एका ताऱ्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, तेही डोळ्याची पापणी लवू न देता. मी तयार आहे. ते बघ, अवकाशात रोहिणी नक्षत्र दिसते आहे. जगदंबा, रोहिणी नक्षत्राच्या मध्यभागी जो तारा आहे त्याच्यावर अशा पद्धतीने लक्ष केंद्रित कर की तो तारा संपूर्ण अवकाश व्यापून टाकेल. तो तारा केवळ तुझ्या दृष्टीस नव्हे, तुझ्या अंतर्दृष्टीसही दिसेल आणि मग तुला त्यात रोहिणी देवींचं दर्शन होईल. जगदंबा, काय झालं? तारा मोठा होत गेला पण रोहिणी देवींचं दर्शन नाही झालं. दिव्य दृष्टी प्राप्त करण्यासाठी कधी कधी मोठा अवधी द्यावा लागतो. तू खचून जाऊ नकोस. आपण उद्या पुन्हा प्रयत्न करू. मला हे लवकरात लवकर जमायला हवं. तिकडे मध राजाने माझ्या गावाची काय अवस्था केली असेल कुणास ठाऊक. हे बघा मधराज, ह्यो गुणाजी, शिरप्या, धोंडीबा, दामाजी यांची कर्ज अजून बी आहेत आणि आकडं बी मोठं मोठं आहेत. हा धनाजी व्यवहारात अक्कलशून्यच होता. किरापत वाटल्यासारखी बहुतेक लोकांना पैसे वाटत होता. त्याला खेळात हरवलं आणि त्याची सगळी सावकारी माझ्याकडे घेतली. हे बरंच झालं. तुम्ही स्वतःच त्याच्याकडनं हे घेतलं, पण मग इथं एवढा सगळा व्याप असताना ह्यो धनाजी कुठं निघून गेला? काय म्हणालास? नाही नाही, काय नाही. मधराज, हे बघा तुमच्यासाठी खायला घेऊन आले. भाताची पेज. काय आणलंय? सुंदर आहे.
डोसकाय का खोक भाताची पेज घेऊन येतोय कोण आणि ते पण ह्यांच्यासाठी. जगदंबाकडे गेले होते ना, तिथनं काय म्हणालीस? कुठे गेली होतीस? जगदंबाकडे? तुला कोणी सांगितलंय तिथे जायला? तू का लागतेस तिच्या नादाला? नाही तसं नाही, आवाज नादाला नाही. 2-3 दिवस ती पोरगी गावात दिसली नाही. असायची तर नुसता धुमाकूळ घालत होते. म्हणलं घरी जाऊन बघून येते म्हणून मी. नाही दिसली तर नाही दिसली, तुला काय करायचंय? मी चौकशी केली तर गंगाई म्हणाली की ती. नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. तुला किती वेळा सांगितलंय? पुन्हा जर असलं काही केलंस ना तर तुझी खैर नाही, सांगून ठेवतोय. मधुराज, मला असं वाटतंय की ती कुठं तर. मला घाबरून लपून बसली असेल घरात. तू परत तिच्या नादाला लागू नकोस, बजावून ठेवतोय. चल निघ, फेकून तर ती भाताची पेज. जगदंबा जगदंबा जगदंबा. महामाता महिषासूर, आम्ही यज्ञाला प्रारंभ करीत आहोत. जगदंबा, अशी उदास होऊ नकोस, हार मानू नकोस. योगविद्या अंगीकारायला अनेक पिढ्या खर्च होतात. पण माझ्या हातात तेवढा वेळच नाहीये. माझ्या गावातली माणसं अडचणीत आहेत, त्यांना वाचवायला मला जायचंय. जगदंबा, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. घाई करून काहीही उपयोग नाही. ओम आता जाऊन आराम कर. खूप मेहनत घेतलीस तू. चल. महादेव वाचवा मला, महादेव वाचवा मला. आम्ही इथे असताना जगदंबाला कोण खेचतंय? कुठली शक्ती? थांब जगदंबा, आम्ही यात हस्तक्षेप करतो. पती म्हणून तुमचं कर्तव्य नक्कीच आहे, परंतु आदिशक्तीच्या योजनेत आणि आमच्या कार्यात अडथळा येईल असे काही करू नका. नाही जगदंबा, आम्ही आदिशक्तींना वचन दिलंय. तुला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल. तू साक्षात तुळजादेवींचा अंश आहेस. तू ही शक्ती रोखू शकतेस. हो, तू ही शक्ती रोखू शकतेस.